आलेलो आहे सनसिटीत आता जस्ट. आता आपण गाडी पुसत बसू. गाडी जोपर्यंत पुसतोय तोपर्यंत जर ॲटो क्लिकरने कुठली उचलली तर आपण बघू, नाही उचलली तर गाडी तर पुसून घेऊ पूर्ण. आणि नंतर बघू आता गाडी पुसून होऊस तर आपल्याला काय बुकिंग बसते का, आणि जर बसली तर मग उचलून जाऊ, आणि जर नाही बसली तर पूर्ण गाडी चकाचक पुसून घेऊ. चला आपली सुरुवात झाली खरी. सुरुवात झाली 275 रुपये आता दाखवलेले. आता कुठली आहे काय माहिती नाही. आपण ज्यावेळी गाडी पुसत होतो त्यावेळी फक्त नजर गेली होती आपली. त्याच्यामुळे आता बघू, पहिली बुकिंग आहे, फर्स्ट बुकिंग कुठली जातो आणि कुठं जातो आपण बघू. चालेल, कंपल्सरी ऑनलाईनला बघायला. तुम्ही कॉल करून पहिलेच सांगत जा. कॉलवर बसताना बसताना सांगायला लावलेलं आहे आम्हाला. जे तर सांगायला येतात त्याच्यानंतर तुम्ही सांगता. आता आम्ही परत बुक करायची दुसरी रेट त्याला आम्हाला जे सांगितलं सर RTO मधलं सांगितलं तेच सांगतो ना. आम्हाला गाडीत बसताना सांगा म्हणलं, मग बसतानाच सांगणार ना आम्ही. ते आहे, पण आम्हाला जे सांगण्यात आलं तेच फॉलो करायला लागेल ना आम्हाला. मी आम्हाला असं फोनवर सांगू नका नॅव्हिगेशन सांगायला दुसरं काय नाही. ओलाला टाकून दे माहिती नाही मला. ते कॅबवाले करतात ते सर. जसं रिक्षावाले तर कधी ऐकलं नाही असं. 8334 हे करू. हा बघितलं तर किती झाले, 321 16.200 मीटर. चला पहिली बुकिंग आपली ड्रॉप झाली. ड्रॉप झाल्याच्या नंतर काल ज्या सोसायटी ज्या आपण आपलं IT पार्कला सोडलेलं त्याच्या समोरच्या साईडचं IT पार्क आहे, ह्यांना ब्रह्म हॉटेलच्या इकडनं सोडलेलं. त्याच्यामुळे थोडंसं फरक पडला. दाखवले मीटरनी 321 रुपये. त्यावेळी ते सनसेट येत होतं 9 रुपये वाढले, म्हणजे रेग्युलर बरोबर झालेले ते. त्यांचे झालेले 330 रुपये का 29 रुपये झालेले. 8 रुपयाचा फरक तर पडणार ना. ब्रह्म हॉटेल थोडंसं अंतर तेवढंच आहे, आणि सेम रोड सेम आहे आज, काही फरक नाही. फक्त थोडंसं अंतर सनसिटी मेन रोडवरनं पिकअप होता आणि त्यांचा सनसिटीमधनं पिकअप होता. त्यांनी आपल्याला आरोप काय केलेला की तुम्ही तुमचं मीटर फास्ट आहे म्हणून. आत्ताचे कस्टमर बरे बोलले नाही मीटर फास्ट आहे म्हणून. मीटर आत्ता मी मीटरनेच घेऊन आलो आहे ना. चला जाऊ द्या, पहिली बुकिंग झाली आहे ड्रॉप. आता चला बघू आता दुसरी बुकिंग विमाननगरमधनं कुठली पडते आपल्यासाठी. आपली पहिली बुकिंग होती सनसिटी ते विमाननगर. आता बघू दुसरी बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी. बुकिंग नंबर 2. दुसरी बुकिंग कुठली वाजली आहे काही माहिती नाही आपल्याला. रॅपिडोने दिलेली आहे. चला बघू आता कुठली आहे दुसरी बुकिंग. OTP 9314 जाऊ. 231 रुपये कम हो गए भाई. ऑनलाइन हो सकता है, छोटा कुछ भी नहीं है. चेंज नहीं, कुछ भी नहीं है. तुम्हारा ऑनलाइन है क्या? मेरे पास ऑनलाइन नहीं है. किसी और मीटर नहीं झाले 231 13 किलोमीटर. आत्ता जस्ट 2 नंबरच्या बुकिंगचा ड्रॉप झाला आणि वाजले बी 2. दुसरी बुकिंग मारण्यासाठी वेळ लागला सोडण्यासाठी. 2च वाजल्यात. दुपारचे इकडच्या साईडला आल्यानंतर धंदा भरपूर कमी व्हायला लागला. वाजायचं कमी आहे. इकडच्या साईडला बुकिंग एवढं ॲग्री होत नाही. बघू आपण की दुसरी बुकिंगची प्राईस होती मीटरने झाले 231 रुपये. ॲपने झाले 234 रुपये, म्हणजे रॅपिडोने 3 रुपये कमी झाले. आता बघू पुढची बुकिंग तिसरी नंबरची बुकिंग कधी वाजते आणि किती रुपयाची असते हे बघू आपण. बुकिंग नंबर 3 जेवण झालं होतं. तिसरी बुकिंग वाजली फुरसुंगी. आता बघू फुरसुंगी किती रुपयाची आहे. काहीतरी 162 रुपये दाखवलेत 9.700 मीटरला. कस्टमरला मी फोनवर सांगितलेलं सर मीटर नाही म्हणून. कस्टमरनं ऐकलं नाही ऐकलं मला माहिती नाही, मी सांगितलेलं. आता बघू तिसऱ्या बुकिंगचे पेमेंट किती होते आपण बघू.
टर्न करून यायचं पूर्ण फिरा परत रिटर्न यावं. रिटर्न घेऊन आले 183 10.2. बुकिंग नंबर 4 वाजलेली आपल्याला कोंडवा. आता बघू कोंडव्याचे किती होतात, मीटरने काय म्हणतात आणि उबेरने किती होतात. उबरचं बुक होतं चमचम. मीटरने घेऊन आलेलो हडपसरमधनं हंडेवाडीमधनं कोंडवा साईडला 13 किलोमीटर 227 रुपये. कोंडवाचा ड्रॉप झाला. उबेरचे झाले फक्त 182 रुपये, मीटरने झाले 227 रुपये, उबेरने आपल्याला दिले 200 रुपये आपल्याला दिले उबेरने. आता बघू आता कोंडव्यातनं कुठली वाजते 5वी बुकिंग. आज काय धंदा एवढा काही खास झाला नाही आहे, पण बघू किती होते अजून तर वेळ आहे आपल्याकडे अजून पण. मीटरने जायला लागतं माहिती ना, काय मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर किती झाले कोंडव्यावरनं एरंडोने 11 किलोमीटर. 11 आहे 11ला 200 रुपये. बुकिंग नंबर 5 झालेला आहे ड्रॉप. बुकिंग ॲपने दाखवले आहे 257 रुपये, मीटरने झाले 297 रुपये. 40 रुपये तर वाढलेत, 40-50 रुपये 47 आणि म्हणलं कुठनं वाढले एवढे आणि कसं काय वाढायला लागले, तेवढा फरक का पडतो. उबेरला जेवढं बुक होईल तेवढं उबेरला जास्तीत जास्त फरक पडतो. उबेर कसं आहे, जेवढं कस्टमरला ऑफ करते तेच ड्रायव्हरला भेटायला लागले, त्याच्यामुळे तेवढा बेनिफिट ड्रायव्हरचा आहे. आता बघू बुकिंग नंबर 6वी बुकिंग आपल्याला कुठली वाजते. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. अरे पण 207 रुपये दाखवतोय. नाही कमी झाले तर तुमचा फायदा म्हणतो, आमचा काय नाही. आम्हाला जेवढं आहे तेवढं हक्काचं भेटलं तर वाद झालं म्हणतो आम्ही. जास्त नको आहे आम्हाला उलटा. कुठे बी 7182 7182. मी करते 125 122 काय 3 रुपये. ऑनलाईन असेल तर स्कॅनर देतच. बुकिंग नंबर 6 आता 6वी बुकिंग आहे धायरी चांदणी चौकातनं. चला बघू चांदणी चौकातनं धायरीचे किती पैसे होतात. सहावी बुकिंग आपली ड्रॉप झाली. ड्रॉप झाल्याच्या नंतर मीटरने झाले 205 रुपये आणि ॲपने दाखवले 206 रुपये. म्हणजे मीटरपेक्षाही ॲपला कमी व्हायला लागलेले आहेत. आता ती गोष्ट चांगली व्हायला लागली आहे की ॲपवाले घाबरलेले आहेत. मीटरच्या रेटने तुम्हाला पैसे मिळतात आहेत एवढं लक्षात ठेवा. मीटरनेच करा अजून तरी, सोडू नका बिना कामाचं. 10-5 रुपये कमी मिळू द्या, पण हे कंटिन्यू जर चालू राहिलं ट्रॅफिकमध्ये तुमच्या पॉइंटिंगला तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पडतील एवढा भरोसा आहे. चला बघू आता बावधानचा धायरीचा ड्रॉप झालेला आहे. आता इथनं धायरीतनं कुठली बुकिंग उचलतोय आपण बघू. आपल्यासाठी बुकिंग नंबर 7. आता 7वी बुकिंग कुठली येते आपल्यासाठी बघू आपण.
चला बुकिंग नंबर 7वी आपल्याला भेटलेली आहे. 7वी आहे दत्तवाडी. आता किती रुपयाची होती मीटरने आणि ॲपने उबरने किती दाखवत आहे हे बघू आपण. चालतं मीटरने जायला लागतं माहिती ओ टी पी काय सांगा फक्त. ओ टी पी सांगते लॉक लागले तुमचे बरं म्हणतील काय आणलं काय आणलं 0636 थांब पैसे घे ती नाही मी करते नाही नाही हे नाही होणार मीटरने होईल. ॲपने मीटरने आलो होतो. ॲपने दिले 136 8.4 किलोमीटरला आणि मीटरने झाले 150 रुपये. हा पाठीमागचा 53